ओम बाळू मामा नमो नमः. प्रेमळ भक्तांनो, असेच बाळू मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी जर तुम्हाला मिळवायचे असतील तर आत्ताच तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा, गुरु माऊली तुम्ही आमचे पाठीराखा आहात. प्रेमळ भक्ता, तू बांधत असणारे अंदाज आणि आम्हाला दिसत असणारा तुझ्या आयुष्यातलं वास्तव नक्कीच यात भरपूर अंतर असतो. म्हणून प्रत्यक्ष तुझ्यासाठी जे योग्य आहे ती योग्य वेळ आल्यानंतर आम्ही तुला नक्कीच देऊ. तू त्याबद्दल जास्त काळजी करू नको, निराश होऊ नको. जे काही तुला मिळेल ते सर्वात उत्तम आणि सर्वात चांगलीच गोष्ट मिळेल. म्हणून तू निराश होण्यापेक्षा नेहमी आमची भक्ती कर. निस्वार्थ मनाने जर तू नेहमी आमची भक्ती करशील तर खरोखर तुला ज्या गोष्टी मिळतील त्या गोष्टी प्रत्यक्ष तुला भरपूर जास्त आनंद देतील. कोणाच्या वाईट विचाराने प्रत्यक्ष तुझं वाईट होत नसतं. तू जे कर्म करतो त्या कर्माचे फळ फक्त तुला मिळते. म्हणून लक्षात घे, जर एखादा व्यक्ती वाईट कर्म करत असेल आणि तुला त्या कर्माने दुःख होत असेल तर तू त्याला दुःख देण्यासाठी त्यासारखे वाईट कर्म करू नको. कारण लक्षात घे, प्रत्येकांचे प्रारब्ध असते. प्रत्येकांच्या कर्माचे फळ आम्ही त्यांना देतच असतो. म्हणून काळजी न करता आजचा शांत मनाने हा तू संदेश ऐक आणि नक्कीच भाग्यवंत तू ठरून जाशील. नक्कीच माणूस म्हणत असतो, मी अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे, हे सर्व जे काही आहे ते माझ्याच नावाचे आहे. तेव्हा भगवंत मात्र हसत असतो आणि म्हणतो, अरे वेड्या, सर्व 7/12 तर माझ्या मालकीचा आहे. तुला फक्त मी 70 ते 80 वर्षाच्या कराराने येथे पाठविले आहे. ज्या वेळेस तुझा करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन लावायलासुद्धा वेळ मिळणार नाही. मग तू कसला मालक? हे नक्कीच खरं आहे. जे काही आपल्याला भगवंतांनी दिलेलं आहे ते एक ना एक दिवस आपल्याला येथे सोडून जायचं आहे. म्हणून सर्वात उत्तम गोष्ट, आपल्याकडे जे काही आत्ता सध्या जीवनातले क्षण शिल्लक आहेत त्या प्रत्येक क्षणामध्ये आपण आनंदी राहिले तर खरोखर आपल्यासाठी ही सर्वात चांगली गोष्ट आहे. आणि त्याहून उत्तम गोष्ट, जी गोष्ट आपल्याला भगवंतांनी दिली आहे त्यामध्ये खरोखर आपण समाधान राहिले पाहिजे. हे नक्कीच आपल्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. क्षण सुखाचे तर 2 क्षण दुःखाचे, हे आयुष्य आहे. असंच चालायचं. माणसं भेटतील रस्त्यामध्ये, काही तुम्हाला हात देतील त्यांना मात्र सोबत घेऊन चालायचं. तर काही हात सोडून बिनधास्तपणे मोकळे होतील त्यांना तिथे सोडून द्यायचं असतं. हे आयुष्य आहे. असंच चालायचं. घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं. प्रत्येकाचा एक दिवस भगवंतांनी ठेवलेला आहे. त्या दिवसाची तुम्ही वाट पहा. आनंदाचे प्रत्यक्ष क्षण तुमचेही नक्कीच येतील आणि नक्कीच हे आयुष्य आहे. असेच चालायचं असते. भगवंतांचे नामस्मरण करून नक्कीच भगवंता सरू दे माझे मी पण, तुझ्या दर्शनने उजळो जीवन, नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुलीचे भाली प्रत्यक्ष भूषण, सदैव राहो ओटांवरती तुझीच रे गुण गाता. हे गुरुमाऊली सदा रहा आम्हा प्रत्येक भक्तांच्या तुम्ही पाठीशी. हीच आम्ही तुमच्या चरणी नेहमी प्रार्थना करत आलेलो आहो. जगण्याच्या स्पर्धेत हेच आपल्याला शिकायचे असते की जिंकला तर आवडता आलं पाहिजे आणि हरला तर सावरता आलं पाहिजे. कारण उत्तम गोष्ट सांगतो, माणसाला जेव्हा आनंद जास्त होत असतो तेव्हा माणूस त्या आनंदाच्या भरामध्ये इतका गर्व करत असतो, इतका अहंकार त्या माणसाच्या अंगी जात असतो याची कोणी प्रत्यक्ष अपेक्षाही करत नसते. एवढा त्या माणसाच्या नक्कीच अंगामध्ये अहंकार जात असतो. म्हणून लक्षात घ्या, जेव्हाही तुमचा विजय होईल तेव्हा शांत राहा. हेच तुमच्यासाठी एक उत्तम औषध आहे. आणि जेव्हा तुमचा पराभव म्हणजे तुम्ही जेव्हा हराल तेव्हा तुम्ही स्वतःला सावरा आणि नेहमी सांगा की खरोखर भगवंताने आपल्यासाठी सर्वात चांगली गोष्ट नियोजन करून ठेवलेली आहे आणि तीच गोष्ट आपल्याला वेळ आल्यानंतर नक्कीच बाळू मामा देऊन टाकतील. एवढ्यावरती तुम्ही मात्र तुमचा विश्वास ठेवा आणि पहा, योग्य वेळ आल्यानंतर प्रेमळ भक्ता तुला जी गोष्ट मिळेल ना त्या गोष्टी पाहून तू
अक्षरशः रडशील, म्हणून संयम ठेव. तुझा प्रत्येक वेळ लवकर येणार आहे. फक्त भक्ती निस्वार्थ मनाने मात्र कर. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गजरवंतांचे काम होत असते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि खरोखर सत्कार असतो. काही वेळा ही नियती प्रत्येकाला मुद्दाम अनपेक्षित संकटे देत असते, ते फक्त आपलं कोण आणि परकं कोण हे पाहण्यासाठी आणि ओळखण्यासाठी. म्हणून घाबरू नका. प्रत्येक गोष्टी आपल्याला इथेच शिकायच्या आहेत, इथेच अनुभव घ्यायचा आहे आणि इथूनच आपल्याला सुरू करायचं आहे. आपल्याला आपल्या यशाची वाट प्रत्यक्ष स्वतः हुडकायची आहे. ही गोष्ट देखील तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायची आहे आणि नेहमी निस्वार्थ मनाने भगवंतांचे नाम देखील आपल्याला घ्यायचं आहे. एवढं मात्र तुम्ही नक्कीच लक्षात घ्या. देव सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, खरोखर ज्या गोष्टी तुला हव्या आहेत, ज्या गोष्टीसाठी तू रडलेला आहेस, त्याहून सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्या गोष्टी मी तुला 101% देऊन नक्कीच देतो. फक्त तू आमच्यावरती सर्वात जास्त विश्वास ठेव. हेच तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. म्हणून घाबरू नका, काळजी करू नका, निराश होऊ नका. बाळूमामा जे काही करतील ते सर्वात उत्तम करतील, यावरती जर तुमचा विश्वास असेल तर आजचा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका. आपल्या आयुष्यात येणारे अनेक संकटे आपल्याला नकळत टाळून जातात. ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा. गाडीवरून जाताना कोणाचा तरी धक्का लागून पडता पडता आपण सावरत असतो, ते सावरणे म्हणजे असते गुरुकृपा. एक वेळेचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळेचे पोटभर जेवण, ती असते गुरुकृपा. नक्की कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होत असते ती असते गुरुकृपा. आता सर्व संपले असे वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवीन उमेद उत्पन्न होते. ती उमेद म्हणजे गुरुकृपा. अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असताना तू लढ, आम्ही आहोत सोबत, हे नक्की गुरुबंधूचे शब्द म्हणजे असते गुरुकृपा. पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे गुरुकृपा कधीच नसते. ते नसताना आयुष्यात असलेले समाधान खऱ्या अर्थामध्ये हीच असते गुरुकृपा. यापुढे जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की गुरुकृपा नेमकी काय असते, तर खरोखर तुम्हाला याचे आता सध्या उत्तर मिळून गेलेले असेल. म्हणून चिंता करू नका, नाराज होऊ नका. नेहमी भगवंतांचे तुम्ही नाम घ्या, भगवंतांच्या नेहमी तुम्ही नामात राहा. खरोखर जे काही हे भगवंत आपल्याला देतील ते सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्या गोष्टी देतील, यावरती मात्र तुम्ही नेहमी नक्कीच विश्वास ठेवा. भगवंत सांगतात, तू उपवास कर किंवा नको करूस, मर्जी तुझी. जिभेवर तुझा ताबा नाही जमला तरी देखील चालेल, पण तुझ्या मोहांवर मात्र मिळव विजय. बघ तुला जमतं का. तू आमच्या मंदिरामध्ये, आमच्या मठात रोज जा किंवा नको जाऊस, इच्छा तुझी. तिथे नमस्कार केला नाहीस तरी देखील आम्हाला चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र कर मात. बघ तुला जमतं का. तू सोवळ ओवळ मान किंवा नको माणूस, हक्क तुझा ते सर्व मानलं नाहीस तरी देखील चालेल, पण तुझे आचार मात्र तू ठेव पवित्र. बघ तुला जमतं का. तू प्रत्यक्ष आमचे नामस्मरण कर किंवा नको करू, हे नक्कीच आम्हाला काही विषय नाही, पण तू चांगले कर्म कर. बघ तुला जमतं का. नको शोधू तू मला नक्की आमच्या दरबारी, मी तुझ्या शेजारी आहे, शोधून बघ मी तुला दिसतो का. प्रेमळ भक्तांनो, आम्ही चराचरात व्यापून आहे. आम्ही वाराच आहो. प्रत्येक माणसाच्या रूपामध्ये आम्ही आहो, प्रत्येक प्राण्यांच्या रूपामध्ये आम्ही आहो. आम्ही कोठेही गेलेलो नाहू. जो आमचे निस्वार्थ मनाने नाम घेत असतो त्याच्या आम्ही नेहमी पाठीशी असतो. हे समजण्यासाठी देखील तुम्हाला आमच्या भक्तीत राहावे लागते. प्रेमळ भक्तांनो, जर तुम्ही मामांची भक्ती करत असाल तर खरोखर तुमचं हे दांडगं भाग्यच म्हणावं लागेल. कारण भगवंत कोणाला देखील त्यांची सेवा करण्यासाठी निवडत नसतात, तर ज्यांमध्ये सेवा करण्याची शक्ती असते नक्कीच त्यांनाच हे गुरुमाऊली त्यांची सेवा करण्यासाठी निवडत असतात. म्हणून आता तुम्ही निस्वार्थ मनाने भगवंतांचा संदेश ऐका आणि नक्कीच निस्वार्थ मनाने नित्य नेमाने नामस्मरण करा. ते पण निस्वार्थ मनानेच करा. कल्याण नक्कीच होईल. भरोसा ठेवण्यासाठी एकमेव मार्ग असतो
ते म्हणजे सद्गुरू, जे आपल्या सुखदुःखापासून सुखरूपकडे आनंदरूपकडे नेत असतात. म्हणून प्रत्यक्ष भरोसा फक्त सद्गुरू वचनावर प्रत्यक्ष आपण प्रत्येकाने ठेवावा, मनुष्य वचनावर नाही, कारण ते कधीच स्थिर नसते. ते प्रत्यक्ष नक्की अस्थिरकडे नेणार असतं, हे देखील प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे. मामा चरणाची धरावी कास, देहाधिक प्रपंचात न व्हावे कधी उदास. ज्याचे मन मामांच्या चरणी गुंतले त्याचे कल्याण बाळू मामांनी नक्कीच केले, हे देखील कळण्यासाठी भाग्य लागते. मित्रांनो, भगवंत म्हणतात, योग्य वेळ आली की ते सुद्धा तुला आम्ही देऊ, ज्याची तू कल्पना तुझ्या संपूर्ण आयुष्यात केलेली नसते. फक्त धीर सोडू नको, हार कधी मानू नको. सर्व काही मिळेल, सर्वात उत्तम मिळेल. गर्व मात्र मिळाल्यानंतर तू कधी करू नको. आपलं आयुष्य कसं आहे माहिती आहे का? याबद्दल तक्रार करण्यापेक्षा ते आहे याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहायला हवे. जर तुम्ही दवाखान्यात गेले तर पाहाल, काही व्यक्ती नसून भरपूर व्यक्ती तुम्हाला तिथे दिसतील, जे नक्कीच जगण्यासाठी तडफडत आहेत. आणि म्हणून तुम्ही भगवंतांचे आभार माना की भगवंतांनी आपल्याला खरोखर या आयुष्यात प्रत्यक्ष जगण्याची नवीन संधी दिलेली आहे आणि नेहमी आनंद आपल्याला दिलेला आहे. म्हणून तुम्ही समाधान राहा, हेच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. भूतकाळाचं रडणं आणि भविष्याचे चित्र रंगवत बसण्यापेक्षा वर्तमानातलं चित्र तुम्ही पूर्ण करा, मगच तुमचं आयुष्य जास्त सुंदर आणि उठावून दिसेल. लक्षात घ्या, जर तुम्ही भविष्यकाळाबद्दल जास्त विचार केलो, जास्त भूतकाळाबद्दल देखील विचार केलो, तर खरोखर तुमचं आयुष्य कधीच पुढे जाऊ शकणार नाही. तुम्ही ज्या डिप्रेशनमध्ये गेलेला आहात, तुम्ही तिथेच अडकून राहाल. म्हणून श्रीकृष्णांनी सर्वात चांगली गोष्ट आपण प्रत्येकाला सांगून टाकली आहे की मनुष्याचे जीवन ना भूतकाळात असते ना प्रत्यक्ष भविष्य काळात असते, तर वर्तमान काळामध्ये जे सध्या चालू आहे तेच खरे आपण प्रत्येकाचे जीवन आहे. म्हणून या जीवनामध्ये आपण प्रत्येकाने आनंदी राहावे आणि प्रत्येकाने भगवंतांचे नाम हे नेहमी निस्वार्थ मनाने घ्यावे. एवढंच आपल्याला नक्कीच समजून घ्यायचं आहे. वेळ लागेल, पण सर्व काही सर्वात उत्तम होईल. आपल्याला जे हवे आहे तेच होईल. दिवस वाईट आहे, पण आयुष्य नाही. नक्कीच हे प्रत्येकाला प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, नक्कीच प्रत्येकाला लक्षात ठेवायची ही पण गोष्ट आहे की कितीही संकटे जरी आली, जर आपला हात बाळू मामांनी पकडलेला आहे, तर खरोखर वाईट प्रसंगी आपल्याला कोणाचे पाय पकडण्याची वेळ ते आपल्यावर कधी येऊ देणार नाही. यावरती तुमचा विश्वास हवा. जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा मात्र भरपूर जास्त साधे राहा. जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा. यालाच आयुष्याचे सुयोग व्यवस्थापन असे म्हणतात. कारण लक्षात घ्या, जी गोष्ट भगवंत देऊ शकतो ती गोष्ट तो एका क्षणामध्ये घेऊ शकतो. या गोष्टीची तुम्ही जाणीव ठेवा. म्हणून नेहमी तुम्ही आनंदी राहा. गर्व कधी कोणत्या गोष्टीचा करू नका आणि भक्ती मार्गाने तुम्ही चालत राहा. कारण जी शक्ती भक्तीत आहे ती शक्ती खरोखर कशातच नाही. हल्लीच्या काळात कुणाशी वाद घालून स्वतःची आणि दुसऱ्याची ह्युमॅनिटी कमी करू नका. समोरचा जर म्हणाला की हत्ती प्रत्यक्ष उडतो, तर त्याला सांगा, आज सगळीच प्रत्यक्ष माझ्या बाळकीत सकाळीच बसला होता, अशा पद्धतीने म्हणा. म्हणजे सांगण्याचा अर्थ एवढाच आहे, जर एखादा व्यक्ती तुम्हाला वाईट बोलत असेल तर त्याबद्दल जास्त विचार करू नका. कारण जितका जास्त तुम्ही विचार कराल तितके जास्त तुमचे जीवन अजून जास्त डिप्रेशनमध्ये जाईल, हे तुम्हाला समजले पाहिजे. खरोखर नशीब हे आकाशातून पडते का? तर अजिबात नाही. नशीब आकाशातून पडत नसते किंवा जमिनीतून उगवत देखील नाही. नशीब आपोआप निर्माण देखील होत नसते, तर केवळ माणूसच प्रत्यक्षात स्वतःचे नशीब स्वतः घडवीत असतो. नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट खरी नसून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल ही गोष्ट खरी आहे. म्हणून तुम्ही चांगले कर्म करून बघा.
तुमच्या जीवनात इतका जास्त भगवंत तुम्हाला आनंद देईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. म्हणून प्रेमळ भक्तांनो, कधीच निराश होऊ नका. नेहमी भगवंतांवरती नक्कीच तुम्ही विश्वास ठेवा. हीच गोष्ट तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम आहे. नक्कीच तुम्हाला या प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवायचे. जात्याचा खालचा दगड स्थिर असतो आणि वरचा दगड मात्र फिरणारा असतो. दोन्ही दगड फिरणारे असते तर खरोखर पीठ बनलेच नसते. आयुष्यात आत्मविश्वासाचा पाया स्थिर जर असला आणि त्यावर कर्माचा दगड फिरवला की मग मात्र संकटे आणि नक्की काळजी चिंता यांचा पीठ 101% होत असतो. हे नक्कीच खरी गोष्ट आहे. आपलं सर्वजण सदाचाराने वागत असतो. नक्कीच असे आपल्याला वाटते. भगवंतांचे भजन पूजन आपण सर्वजण करतो, पण तरी ते समाधान आपल्याला का बरे मिळत नाही? ते समाधान न मिळायला खरे कारण कोणते असेल तर आम्हाला अजून भगवंतांची प्रत्यक्ष नड आहे असे वाटत नाही. हीच गोष्ट प्रत्यक्ष खरी. मित्रांनो, त्या काळाच्या मोठमोठ्यांना तुकामाईंची प्रत्यक्ष योग्यता कळली नाही. त्यांच्यासारखा दयाळू जगामध्ये कोण आहे? त्यांना मनापासून शरण जावे. मनापासून प्रत्येकाने भगवंतांना शरण जावे. हेच आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. नामात प्रेम नक्की आल्यास कसेही असले तरी चालेल. किंबहुना भगवंतांवाचून राजवाडा वाईट, नक्कीच राजवाडा वाईट आहे, पण भगवंत असेल तर झोपडी ही चांगली आहे. हीच खरी आणि सत्यच परिस्थिती आहे आणि सत्य गोष्ट आहे. नक्कीच हे प्रत्येकाला नेहमी लक्षात पूर्णत्व ठेवायचं आहे. मित्रांनो, जमवलेल्या लग्नात दोघी सुखी झाली तर प्रश्न नसतो, पण त्यांची भांडण व्हायला लागली तर नक्की भटजीला कोणीही जाऊन प्रत्यक्ष मारत नाही. हीच गोष्ट अगदी खरी आहे आणि सत्य आहे. आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी तुम्ही निसंकोच भक्ती विश्वास ठेवा, कारण योग्य वेळी ते इतके देतात की नक्की प्रत्यक्ष आपल्याला मागायला मात्र काही उरत नसते. आयुष्यात तू किती आनंदी आहेस हे महत्त्वाचे नसते भक्ता, तर तुझ्यामुळे किती जण आनंदी आहे हे सर्वात जास्त महत्त्वाचे असते. म्हणून तुम्ही आयुष्यात नेहमी चांगले कर्म करा, जेणेकरून तुमच्या आयुष्यात भरपूर जास्त सुख तुम्हाला प्राप्त होईल. आजचा संदेश गोड आणि प्रेरणादायी संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.